तर हे काय झालं म्हणायचं असा तुम्ही विचार करत असाल तर थोडक्यात सांगतो ऐका. आज आपण निघालेलो आहोत विशाळगडच्या दिशेने. गेली 4 दिवस ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याची मोटर बंद असल्यामुळे तेथील लोकांना प्यायला पाणी नाही. तर हा बिघाड आपल्याला दुरुस्त करायचा आहे. चला मग आम्ही कलाकार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आमच्या व्लॉगमध्ये आज एक अशी भयानक गोष्ट घडली आहे जी तुम्ही पाहून थक्क व्हाल. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्हाला नक्की पाहायचा आहे. शिरगाव मार्गे आम्ही निघालोय मलकापूरला आणि मलकापूरच्या अलीकडेच कोल्हापूर ते रत्नागिरी जाणाऱ्या हायवेचं काम जोरदार चालू होतं. मलकापूरच्या पुलावर पोहोचताच आम्हाला भयानक ट्रॅफिक लागलं. कसं बसं तिथून बाहेर पडल्यावर आम्ही अनुस्कुराच्या घाटाच्या दिशेने वळालो. या रोडने तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला पावनखिंड, विशाळगड, जुगाई व अनुस्कुरा मार्गी गोवा या ठिकाणी जाता येते. घाटमाथ्यावर आलात की तुम्हाला अनेक मनमोहक दृश्य पाहायला मिळतील, जे बघितल्यावर तुम्हाला परत घरी जावेसे वाटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे मुघलांशी लढा दिला तो ऐतिहासिक गड. आज इथं आम्ही इतिहासाच्या साक्षीदार जागेवर पाण्याचा स्रोत जपायला आलोय. तर हा जो तलाव दिसतोय या तलावाच्या सुरुवातीला आपल्याला जायचं आहे. बरंच ट्रॅव्हलिंग करून आपण आता तलावाच्या जवळ आलो आहोत आणि थोडं अंतर अजून बाकी आहे. हे जे तुम्हाला समोर दिसतंय ते आहे ग्रामपंचायतीचे जॅकवेल. यात आपण 25 HP ची मोटर बसवली आहे आणि ही जी पाईपलाईन तुम्हाला दिसते त्या पाईपलाईनमधून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विशाळगडावर आपण पाणी नेले आहे. आता ही पाहू शकताय हे आहे स्विच रूम, म्हणजे जिथं आपण मोटर चालू बंद करू शकतो. आता थोडीफार मलनपट्टी करून आपण मोटर चालू केलेली आहे, पण अजूनही बिघाड काही मिटला नसल्यानं आम्ही त्याची पडताळणी आता करतच आहोत. आणि पाहणी करत असताना जसं मी बटन मारलं तसं ये जिंदा है, इशिका देखो ये जिंदा है। तर मित्रांनो प्रचंड असा जाळ झाला होता या ठिकाणी. जाळ झालेल्या वेळेत चातुर्याने आत जाऊन फ्युजा काढल्यामुळे खूप मोठा धोका टळला आहे. थोडक्यात ब्लास्ट झाल्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण तुम्ही स्टार्टरचा हाल बघू शकताय. आतल्या आत शॉर्ट होऊन तो ब्लास्ट झालेला आहे. तर मित्रांनो काही गोष्टी आपल्यासाठी सोयीस्कर असतात, पण त्या तितक्याच आपल्यासाठी खतरनाक असतात. याचा अनुभव तुम्हाला आलेलाच असेल. यात एका सेकंदात माणसाचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळं लाईटीच्या बाबतीत जरा जपूनच काम करा, कारण तिथे चुकीला माफी नाही. ह्या व्हिडिओचा पार्ट 2 बघण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.